आज आपल्याला बी मधला युनिट 4 नेमिंग इज पॉलीफेज AC सर्किट. त्याच्यामध्ये पॉलीचा अर्थ आहे मेनी आणि फेज म्हणजे वाइंडिंग किंवा आपण त्याला लोड किंवा सर्किट. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे फेज हे बघायचे. आता आपण बघितलं की पॉलीफेज म्हणजे काय. जे पॉली मीन्स मेनी फेज ब्रांच सर्किट किंवा वाइंडिंग. पॉली मीन्स मेनी. तर लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये जी वायर येते, वायरिंग आलेली ती सिंगल फेज आहे. परंतु आपण जर एखादा बाहेर रस्त्यावरचा जर पोल बघितला तर त्याच्यावरती बघा 4 वायर दिसतात, म्हणजे त्याला आपण 3 फेज असं सिस्टीम म्हणतो. आणि चौथी जी वायर असते ती न्यूट्रल असते. मग तुम्हाला ज्यावेळेस 3 फेज सिस्टीम बनवायची असते, त्या 3 फेज सिस्टीममध्ये बघा देर आर 3 व्होल्टेजेस विथ अ सेम मॅग्निट्यूड अँड फ्रिक्वेन्सी बट हॅविंग अ फेज डिफरन्स ऑफ 360/3, दॅट इज 120 डिग्री बिटवीन देम. लक्षात द्या, आता आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बाहेर पोलावर जी वायरिंग आहे 3 फेज सिस्टीम वायर आहे, तर त्याच्यामध्ये जे व्होल्टेजेस असतात ते कसे असतात, त्यांची मॅग्निट्यूड सेम असते, त्यांची फ्रिक्वेन्सी पण सेम असते. फक्त त्यांच्यामध्ये जो फेज डिफरन्स असतो तो कितीचा असतो, 120 डिग्रीचा असतो. आणि म्हणून त्या सिस्टीमला आपण 3 फेज सिस्टीम असं म्हणतो. समजा तुम्ही म्हटले की नाही बा मला 4 फेज सिस्टीम बनवायची, तर आपल्याला 360ला आपण कशाने डिवाईड करणार, 4ने, म्हणजे तो अँगल कितीचा असणार आहे, 90 डिग्रीचा असणार. पुढचा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, ॲडव्हान्टेज ऑफ 3 फेज सिस्टीम. द आउटपुट ऑफ 3 फेज मशीन इज ऑलवेज ग्रेटर दॅन सिंगल फेज मशीन ऑफ सेम साईज ॲप्रॉक्सिमेटली 1.5 टाईम्स. म्हणजे आपण बघा, समजा एखादं मशीन आहे सिंगल फेजवर ऑपरेट होत असेल आणि एखादं त्याचसारखं मशीन तेवढीच साईज वगैरे असेल आणि 3 फेजवर जर ऑपरेट असेल, तर त्याची जी ॲक्युरसी ती सिंगल फेजच्या ही काय असते, 1.5 टाईम्स म्हणजे 1.5 पट असते. सेकंड आपल्याला काय सांगतील बघा, फॉर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन 3 फेज सिस्टीम नीड्स लेस कॉपर ऑर लेस कंडक्टिंग मटेरियल दॅन सिंगल फेज सिस्टीम फॉर गिवन व्होल्ट ॲम्पियर्स अँड व्होल्टेज रेटिंग. सो ट्रान्समिशन बिकम्स अ व्हेरी मच इकॉनॉमिकल. ज्यावेळेस आपण 3 फेजचं ट्रान्समिशन करतो, म्हणजे 3 व्होल्टेजेस ट्रान्समिशन करतो, तर त्याला लागणारी जी वायर आहे ती कॉपर वायर ही आपल्याला लेस लागते. त्याचप्रमाणे आपल्याला जे सिंगल फेजचे जे व्होल्टेज वगैरे मिळतात त्यापेक्षा 3 फेज सिस्टीममध्ये मिळणारे व्होल्टेज हे कसे असतात, इकॉनॉमिकल म्हणजे फायदेशीर असतात. नेक्स्ट आहे, इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड विथ स्टेशनरी कॉईल बाय यूजिंग अ 3 फेज सिस्टीम. हेन्स 3 फेज मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. आता तुम्ही जर जनरेटर वगैरे बघितलं असेल तर त्या जनरेटरला आपल्याला बाहेरून हँडल मारावा लागतो. परंतु 3 फेज मोटर जे आहे त्याला तुम्ही नुसतं बटन जरी दाबलं तरी ती 3 फेज मोटर ॲटोमॅटिक चालू होते. का चालू होते, तर इथं याची जी कॉईल आहे ही स्टेशनरी आहे आणि आपण ज्यावेळेस त्या कॉईलमधून करंट पाठवतो त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि हे मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे ती जी मोटर आहे ही ॲटोमॅटिकली स्टार्ट होते. म्हणजे हा एक फार महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. पुढे बघा, इन सिंगल फेज सिस्टीम द इन्स्टंटेनियस पॉवर इज अ फंक्शन ऑफ टाईम, हेन्स फ्लक्च्युएट विथ रिस्पेक्टिव्ह टू टाईम. द फ्लक्च्युएटिंग पॉवर कॉजेस कन्सिडरेबल व्हेरिएशन इन सिंगल फेज मोटर. Hence, performance of single phase motor is a poor, while instantaneous power in symmetrical 3 phase system is a constant. आता सपोज आपल्याकडे बघा ग्रामपंचायतीचे नळ आहे, तर त्याला आपण सिंगल फेज मोटर वापरतो. परंतु बऱ्याच वेळा सिंगल फेजमध्ये जे व्होल्टेज किंवा करंट आहे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येतं विथ रिस्पेक्टिव्ह टू टाईम, वेळेनुसार, म्हणजे व्होल्टेज कमी जास्त होतं. परंतु 3 फेज मोटर जर असेल आपल्याकडे, सपोज विहिरीला वगैरे आपण 3 फेज मोटर वापरतो, तर त्याच्यामध्ये सपोज एखाद्या फेजला जरी फ्लक्च्युएशन आलं तरी बाकीचे जे फेज आहे ते काय करतात, त्यांना सांभाळून घेतात आणि त्यामुळे कोणत्याही पॉवरला म्हणजे कोणत्याही पॉईंटला त्याची जी इन्स्टंटेनियस पॉवर आहे ही काय असते, सिमेट्रिकल, एकसारखी असते आणि त्यामुळे 3 फेज सिस्टीम आहे ही कशी असते, कॉन्स्टंट असते असं आपल्याला सांगते. नंतर परत नेक्स्ट आहे, द 3 फेज सिस्टीम गिव्ह स्टडी आउटपुट. याला जे आउटपुट मिळतं ते एकसारखं मिळतं. सिंगल फेज सप्लाय कॅन बी ऑप्टेन फ्रॉम 3 फेज बट 3 फेज कॅनॉट बी ऑप्टेन फ्रॉम सिंगल फेज.
तर बघा आपल्याला अजून एक महत्त्वाचं आहे की सिंगल फेज सप्लाय कॅन बी ऑब्टेन फ्रॉम 3 फेज. जे 3 फेजपासून आपल्याला सिंगल फेज सप्लाय मिळू शकतो, बट 3 फेज कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम सिंगल फेज. परंतु सिंगल फेजपासून आपल्याला 3 फेज मिळू शकत नाही. नेक्स्ट, पॉवर फॅक्टर ऑफ सिंगल फेज मोटर इज पुअर दॅन 3 फेज मोटर ऑफ सेम रेटिंग. आपण सेम रेटिंगची सपोज सिंगल फेजची मोटर घेतली आणि त्याच याची आपण 3 फेजची मोटर घेतली, तर सिंगल फेजची जी मोटर आहे तिची जी पॉवर रेटिंग आहे म्हणजे कार्य करण्याची क्षमता ही कमी असते कोणाच्या 3 फेज मोटरपेक्षा. पुढचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे बघा, जनरेशन ऑफ 3 फेज व्होल्टेज सिस्टीम. आता 3 फेज व्होल्टेज सिस्टीम कशा पद्धतीने जनरेट करायचे. इट इज डिस्कस दॅट अल्टरनेटर कन्सिस्टिंग ऑफ वन ग्रुप ऑफ कॉईल ऑन आर्मेचर produce one alternating voltage. But if armature coil are divided in 3 groups such that they are displaced by the angle 120 degree each other, 3 separate alternating voltages can develop. आपल्याला माहिती आहे बघा, अल्टरनेटर किंवा आर्मेचर असतं. ह्या आर्मेचर म्हणजे एक तर ॲल्युमिनियमचा एक डाय म्हणूया आपण की ज्याच्यावर आपण वाइंडिंग करत असतो. ह्या आर्मेचरवर जर सपोज आपण सिंगल आर्मेचरवर जर कोटिंग केली तर आपल्याला वाइंडिंग केली तर आपल्याला सिंगल अल्टरनेटिंग व्होल्टेज मिळतं. पण त्याच आर्मेचरवर आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे जर वाइंडिंग केली अशा पद्धतीने की ज्याच्यामधला जो फेज अँगल आहे हा किती असला पाहिजे 120 डिग्री, तर आपल्याला 3 फेज व्होल्टेज हे मिळत असतं. तर यासाठी काय महत्त्वाचं बघा, कन्सिडर आर्मेचर ऑफ अल्टरनेटेड डिव्हाइड इन 3 ग्रुप्स shown in figure. The coils named as R1, R2, Y1, Y2, B1, B2 are mounted on a same shaft. इथं तुम्ही नीट बघितलं असेल बघा, N आणि S म्हणजे एक मॅग्नेट आहे. एक मॅग्नेटचा हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. आणि ह्या मॅग्नेटमध्ये आपण 3 आर्मेचर घेतले बघा. पहिला आर्मेचर घेतला R1, R2, दुसरा आर्मेचर आहे B1, B2 आणि तिसरा आर्मेचर आहे Y1, Y2 आणि याच्यावर आपण वाइंडिंग केली. लक्षात घ्या, R1, R2वर, B1, B2वर, Y1, Y2वर काय केले, वाइंडिंग केलेली. म्हणजे ह्या इथं बघा ह्या कॉईल तयार झालेले आहे. आणि ज्यावेळेस ही कॉईल ह्या मॅग्नेटमध्ये फिरेल, तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस मॅग्नेटमध्ये कॉईल ही काय होते, रोटेट होते, त्यावेळेस त्या कॉईलवर इंड्यूस EMF प्रोड्यूस होतो. फ्लक्स ते कॅन्सल करतात, एक इंड्यूस EMF प्रोड्यूस होतो आणि अशा पद्धतीने या तिन्ही याच्यावर आपल्याला काय मिळतं, वेगळं व्होल्टेज मिळतं. फक्त एक लक्षात घ्या, इथे या तिन्ही कॉईलमधला हा जो अँगल आहे हा अँगल कितीचा आहे, 120 डिग्रीचा आहे. हा लक्षात घ्या. हा लक्षात इथे बघा, ही कॉईल B1, B2, ही कॉईल Y1, Y2 आणि ही कॉईल R1, R2 आहे. हे लक्षात घ्या, तिघांमधला जो अँगल आहे तो 120चा असला. आता लक्षात घ्या, जेव्हा ही कॉईल ह्या मॅग्नेटमध्ये फिरणार आहे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, त्यावेळेस प्रत्येक कॉईलमध्ये काय होणार आहे, एक EMF प्रोड्यूस होणार आहे, व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे. तर R1, R2वर जे EMF प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ER. Y1, Y2वर जे EMF प्रोड्यूस होणार आहे त्याला म्हणायचं आहे EY. आणि B1, B2 कॉईल आहे त्याच्यावर जे प्रोड्यूस होणारे व्होल्टेज त्याला आपण EB असे म्हणू. आणि इथं म्हटलेलं आहे बघा, ऑल ऑफ देम विल बी डिस्प्लेस फ्रॉम वन अनदर बाय 120 डिग्री. तर प्रत्येकामध्ये हा जो अँगल आहे हा काय आहे, 120 डिग्री. आता याचं जर आपल्याला इक्वेशन घ्यायचं असेल तर ते आपण बघणार आहोत. सपोज ही R1, R2 कॉईल ही रेफरन्स मानली तर तिच्यामधलं होणारं EMF हे आपण काय घेणार आहे, EM sin ओमेगा टी. लक्षात घ्या. नंतर EY म्हणजे बघा ही कॉईल आहे आपण, तर तिच्यामधलं जे EMF होणार आहे EY इज इक्वल टू EM sin ओमेगा टी मायनस 120. लक्षात घ्या, मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त काय चेंज होतं आहे, फ्रिक्वेन्सीसुद्धा सेम आहे, ओमेगा आहे बघा. तर इथं अँगल काय आहे, -120. आणि EB म्हणजे बघा हां, तर आपण हे इक्वेशनच्या ऐवजी हे घेऊया, EB इज इक्वल टू EM sin ओमेगा टी प्लस 120. लक्षात द्या, पहिलं आपण जर रेफरन्स मानलं EM sin ओमेगा टी, सेकंड कॉईलचं EM sin ओमेगा टी मायनस 120 आणि थर्डचं येणार आहे EM sin ओमेगा टी प्लस 120. मग आता जेव्हा ही कॉईल रोटेट होईल त्यावेळेस त्याचं काय मिळणार आहे आपल्याला बघा. इथं काय म्हणतं,
If we add 3 voltage vectorially, it can be observed that the sum of 3 voltage at any instant in 0. बघा इथं हे 3 कॉईल दिलेले आहे. बघा ही ER म्हणजे हे R1 R2 कॉईलचं EMF आहे. हे नंतर EB आहे, नंतर हे EY आहे आणि प्रत्येकामध्ये हा जो अँगल आहे 120 डिग्री. मग आपण तिघांचं जर व्होल्टेज आपण एकत्र केलं तर ER आपण घेतलेला EM साइन ओमेगा टी, EY घेतलेला EM साइन ओमेगा टी मायनस 120, EB घेतलेला EM साइन ओमेगा टी प्लस 120. सपोज हे विचारणार नाही पण विचारलं तर तिघांमधला EM कॉमन घ्या म्हणजेच काय येणार आहे बघा साइन ओमेगा टी. नंतर आता इथं काय येणार आहे साइन ओमेगा टी मायनस 120. तर इथं आपण साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरला आहे. तर बघा साइन ए कॉस बी म्हणजे साइन ओमेगा टी कॉस 20 मायनस कॉस ए साइन बी म्हणजे कॉस ओमेगा टी साइन 120. EM कॉमन घेतलेला इथं परत साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. यामध्ये कॉस ओमेगा टी साइन 120 हा मायनस आणि हा प्लस काय झाला कॅन्सल झाला. नंतर हा EM ॲज इट इज साइन ओमेगा टी ॲज इट इज. नंतर बघा याची आणि याची काय झाली ॲडिशन झाली म्हणून तो झाला 2 साइन ओमेगा टी कॉस 120. हा EM साइन ओमेगा टी 2 साइन ओमेगा टी. फक्त आता कॉस 120 आता कॉस 120 काय करणार आपण असं घेणार बघा या इथं हा इथून निघाला हा काय झाला 90 आणि 90 प्लस 30 90 प्लस 30 म्हणजे काय होणार आहे हा जो अँगल आहे हा होणार आहे 120. आणि तुम्हाला माहिती आहे की 90 प्लस म्हणजे तर त्यावेळेस काय होतं कॉसचं साईन होतं आणि साईनचं कॉस होतं म्हणजे तो अँगल झाला साइन 30. साइन 30ची व्हॅल्यू काय असते 1/2 असते. परंतु सेकंड क्वाड्रंटला साइन पॉझिटिव्ह असतो. आपण घेताना काय घेतलेलं आहे कॉस घेतलेला आहे आणि म्हणून ती जी व्हॅल्यू आहे ती काय मिळाली 1/2. मग आता हा EM ॲज इट इज आहे. हा जो 2 डिवाइड आहे तो इकडं मल्टिप्लाय झाला 2 साइन ओमेगा टी आणि इथं मायनसने याला मल्टिप्लाय केलं म्हणून मायनस 2 साइन ओमेगा टी. हे दोघं कॅन्सल झाले म्हणून ती सम जी आलेली आहे ती काय आलेली आहे 0. आता आपल्याला इथं एक डायग्राम दिलेली ती आपण बघूया. फार काही महत्त्वाची डायग्राम नाही आहे परंतु आपण बघूया. तर या इथं बघा हे आपल्याला हा आर फेज आहे. आता लक्षात घ्या आर फेज आपण रेफरन्स मानलेला आहे म्हणून असं म्हणूया की आर फेज हा 0पासून स्टार्ट होतो बघा ह्या पद्धतीने. ओके मग आर फेजचा आपण घेतलं EM साइन ओमेगा टी. नंतर बघा हा जो फेज आहे कोणता आहे वाय फेज. तर वाय फेजमध्ये आपण काय घेतलं इक्वेशन EM साइन ओमेगा टी मायनस 120. आता वरचं आपण पॉझिटिव्ह घेतो आणि खालचं काय घेतो आपण निगेटिव्ह. मग याचं इक्वेशन EM साइन ओमेगा टी मायनस 120 हा अशा पद्धतीने. आणि हा एक फेज आहे बघा हा इथे दिसतोय का तुम्हाला बी फेज आहे EB. याचं इक्वेशन काय घेतलं आपण EM साइन ओमेगा टी प्लस 120 बघा हा प्लस 120 हा मायनस 120 आणि हा काय घेतलेला आहे 0. अशा पद्धतीने हे 3 फेज कनेक्शन आहे बघा. आता आपल्याला हे जे 3 फेज आहे हे 3 फेज कशा पद्धतीने कनेक्ट करायचे ते आपल्याला बघायचे आहे. हे 3 फेज कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड आहे. एक म्हणजे स्टार कनेक्शन आणि एक डेल्टा कनेक्शन. असे कन्सिडर करा की हा R1 R2 हा एक फेज आहे, Y1 Y2 हा एक फेज आहे, B1 B2 हा एक फेज आहे. आणि आपण काय केलं की याला एक आपण इनपुट किंवा आउटपुट असं देऊया. परंतु इथं बघा ह्या तिघांचं पण R2 Y2 B2 हे तिन्ही एकत्र केले आणि हे तिन्ही एकत्र झाले. तो जो पॉईंट होतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे न्यूट्रल. आता हेच आपल्याला स्टारमध्ये करायचं आहे. नीट बघा तर या इथं बघा जसं इथे R1 R2 म्हणून इथे काय घेतला हा R1 R2. ओके नेक्स्ट आहे बघा सपोज Y1 Y2 या इथं बघा ही सेकंड वाइंडिंग आहे व सेकंड कॉईल ही काय घेतली आपण Y1 Y2 आणि ही थर्ड काय घेतली B1 B2. मग इथं बघा R2 B2 Y2 हे तिघं एकत्र आले एका पॉईंटला. ते जेव्हा एका पॉईंटला एकत्र येतात त्याला न्यूट्रल पॉईंट म्हणतो. आणि ह्या R1 पासून हा एक पॉईंट काढलेला आहे, Y1 पासून हा एक पॉईंट काढलेला आहे लोडकडे आणि हा B1 पासून एक पॉईंट काढलेला आहे बरोबर आहे. अशा पद्धतीने इथं जर बघितलं तर स्टार कनेक्शनमध्ये नीट बघा 3 फेज
परंतु वायर किती येतं माहिती याच्यामध्ये 4 वायर. एक आर म्हणजे आपण याला तर रेड वायर म्हणूया, वाय म्हणजे येलो म्हणूया आणि बी म्हणजे ब्लॅक म्हणूया आणि इथून पण एक वायर येते, याला आपण न्यूट्रल वायर म्हणतो. लक्षात घ्या, काय म्हणतो? न्यूट्रल वायर. बरेच जण ह्या न्यूट्रल वायरचा उपयोग करतात. परंतु आता एक इमेजिन करा, पुन्हा 3च फेज आहे आपल्याकडं. R1 R2 हा एक फेज आहे, Y1 Y2 हा एक फेज आहे आणि B1 B2 हा एक आपला तिसरा फेज आहे. 3 फेज आहे. आता हे जे 3 फेज आहे हे मला डेल्टा कनेक्शनमध्ये करायचे. डेल्टा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? ट्रायंगल. तर डेल्टामध्ये काय होतं नीट बघा. इथं काय होतं, इथं काय म्हटलं बघा, द डेल्टा इज फॉर्म बाय कनेक्टिंग वन एंड ऑफ वाइंडिंग टू स्टार्टिंग एंड ऑफ अदर अँड कनेक्शन आर कंटिन्यूड टू फॉर्म अ क्लोज लूप. आपल्याला क्लोज लूप करायची. असं एक इमेजिन करूया की बघा, ही R1 R2 ही फर्स्ट फेजची वाइंडिंग होती. ही वाइंडिंगचं इथं एंड झालेलं आहे आणि Y1 Y2 जी सेकंड फेज आहे त्याची इथून काय आहे? स्टार्टिंग. तर याचा स्टार्टिंग आणि याचा एंड हे काय केले? एकत्र केले. म्हणजे बघा, R2 आणि Y1 आपण काय केले? एकत्र केले. त्याचप्रमाणे हा जो सेकंड वाइंडिंग आहे हिचा Y2 हा एंड आहे आणि ही जी थर्ड वाइंडिंग आहे B1 B2 त्याची ही स्टार्ट आहे. तर स्टार्टिंग आणि एंडिंग हे आपण काय केले? एकत्र केले. त्याचप्रमाणे पहिल्या कॉईलचा हा R1 हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि शेवटच्या कॉईलचा हा जो B2 हा काय आहे? एंड पॉईंट आहे. हे आपण काय केले? एकत्र केले आणि ह्याचा आपल्याला काय बनवायचं? स्टार कनेक्शन बनवायचं. नीट बघा, आता इथं आपण बघा पहिलं घेतलं R1 R2. बघा इथे हा R1 R2. नंतर सेकंड घेतला, इथं बघा ही सेकंड वाइंडिंग आहे, परंतु नाव देताना इथं बघा R2 हा कोणाला कनेक्ट आहे? Y1ला. त्यामुळे इथं घेताना आता Y1 Y2. नंतर इथं बघा Y2 कोणाला कनेक्ट आहे? B1 B2ला. म्हणून हा थर्ड वाइंडिंग घेतली. इथं काय म्हटलं? B1 B2. आणि बघा हा B2 पुन्हा कोणाला कनेक्ट आहे? R1ला. इथं अशा पद्धती. म्हणजेच आपल्याला हे जे 3 फेज होते हे 3 फेज आपण कशामध्ये कन्वर्ट केले? डेल्टामध्ये. आणि मग यामधून पुन्हा 3 वायर निघाल्या बाहेर. एक रेड निघाली, येलो निघाली आणि एक ब्लॅक निघाली. तर डेल्टा कनेक्शनमध्ये 3 फेज आणि 3 वायर. नीट लक्षात घ्या, डेल्टामध्ये 3 फेज 3 वायर. परंतु स्टारमध्ये जर बघितलं तर आपल्याला 3 फेज आणि 4 वायर, म्हणजे एक रेड येलो ब्लॅक आणि प्लस हे काय मिळते? न्यूट्रल वायर ही सुद्धा आपल्याला मिळत असते. आता एक छोटासा पॉईंट आपण बघितलेलाच आहे. तर बघा हे स्टार कनेक्शन आहे. R1 B1 Y1 हे तिन्ही पॉईंट एकत्र झाले. N सपोज याच्यामधून जर करंट फ्लो झाला तर याला आपण R1 वाइंडिंगमधून करंट फ्लो होणारा IR, Y1मधून फ्लो होणारा IY आणि B1मधून फ्लो होणारा करंट आहे IB. त्याचप्रमाणे रेड आणि येलो यामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपण दाखवतो VRY. त्याचप्रमाणे येलो आणि ब्लॅक वाय आणि बीमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपण दाखवतो VYB. त्याचप्रमाणे रेड आणि ब्लॅक याच्यामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते दाखवतो VBRने. आणि हे तिन्ही पॉईंट आपण कुठे कनेक्ट केलेले? लोडला कनेक्ट केलेले. हे झालं स्टार कनेक्शन. डेल्टा कनेक्शनचं सुद्धा याच पद्धतीने R1 R2 Y1 Y2 आणि B1 B2. तर ह्या R1 आणि B2 या पॉईंट कॉमन पॉईंटमधून जो करंट फ्लो होणार आहे तो होणार आहे IR. त्याचप्रमाणे यामधून जो करंट फ्लो होणार आहे बघा IY आणि यामधून जो करंट फ्लो होणार आहे तो होणार आहे IB. त्याचप्रमाणे रेड आणि येलोमधलं पोटेन्शियल डिफरन्स VRY. नंतर येलो आणि ब्लॅकमधलं बघा ही येलो आणि ब्लॅकमधलं VYB आणि रेड आणि ब्लॅकमधलं VBR. आणि हे कोणाला कनेक्ट करणारे? आपण लोडला कनेक्ट करणारे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला आपण बघितलेले. बाकीचं आपण नंतर पाहूया.